इतिहासात प्रथमच रुपया, आपला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला। याचा अर्थ असा की एका डॉलरसाठी आता आपल्याला 91 रुपये किंवा खरं तर त्याच्यापेक्षा त्याची जी विविध प्रोसेसिंग फी असते ती पकडून सुमारे 92 रुपयांपर्यंत द्यावे लागतील। परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्यानं ही मोठी घसरण झाल्याचं तज्ञांचं मत आहे। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारात कोणतीही प्रगती न झाल्यामुळे आणि परदेशी भांडवल कमी होत चाललंय, त्यामुळे काल अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 36 पैशांनी घसरून रुपयानं प्रथमच 91 ची ऐतिहासिक पातळी ओलांडली। काल दुपारी 12:15 वाजता रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 91.14 वरती व्यवहार करत होता। आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 90.87 वर उघडला होता, पण 17 दरम्यान ही घसरण सुरूच राहिली। केदारोग आर्थिक व्यवहारांचे आणि अर्थविषयक घडामोडींचे तज्ञ आपल्यासोबत आहेत। केदारजी, या रुपयाच्या घसरणीचा परिणाम भारताचं अर्थकारण आणि अर्थातच मोठ्या प्रमाणात आता गुंतवणुकीमध्ये म्हणजे इक्विटीजमध्ये उतरलेल्या मध्यमवर्गाच्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता? आता कसं झालं की जो आपला अमेरिकेचा ट्रेड करार चालू आहे त्याला होणारा डिले आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जो डेफिसिट आहे तो सांभाळण्याकरता मला असं वाटतं की हे थोडं जाणून बुजून आपला रुपया वीक केला जातोय, की ज्यामुळे आयातीला थोडंसं मर्यादा येतील आणि एक्सपोर्ट वाल्यात त्याचा मोठा बेनिफिट मिळू शकेल। आणि इन बिटवीन आपली इतर देशांवर जे नेगोसिएशन चालू आहेत त्याच्यातनं आपला ट्रेड डेफिसिट आपण कव्हर करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय। आता FII बाहेर पडतात त्याला एक लॉजिकल कारण असं आहे की ज्या देशाची करन्सी जेव्हा जेव्हा घसरते तेव्हा FII नॉर्मली तिकडच्या इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला सुरुवात करतात आणि हा नॉर्मल ट्रेंड आहे जगाचा। सो तोच आपण सध्या बाजारात बघतोय आणि मला असं वाटतं की काही दिवसांत FII परत मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होतील। आपण आता फक्त ते विकतोय एवढंच बघतोय, ते सायमल्टेनियसली परचेस करतायत हे पण कोण बघत नाहीये। ते करताना ऑब्झर्वेशन एक असं आहे की ते फ्रंटलाईन स्टॉक्स मध्ये किंवा चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात की जिथे आता व्हॅल्युएशन आणि त्यांच्या मार्केटचे पी जे रेशो असतात ते सगळे मॅच होतात की नाही। थोडं कसं झालं होतं की ओव्हरऑल व्हॅल्यू वाढली असल्यामुळे प्राइस ऍडजस्टमेंट होणं गरजेचं होतं आणि ते सध्या बाजारात सुरू आहे। धन्यवाद केदारजी, आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी। हा एक ट्रेंड आहे, हे म्हणजे वास्तव किंवा हेच होत चाललंय अशातला भाग नाही। एक महत्त्वाचा अपडेट आपल्याला केदारोग यांनी दिलेला आहे। धन्यवाद।